चारा किती एकरवरती लावला तुम्ही? हो चारा किती एकरवरती लावलाय? चारा काय काय 1 एकर मका आहे. 1 एकर मका. अजून बाकी? बाकी आता काय कडूळ पेरायचे. कडूळ, जुंधळा कडूळ. हो. किती एकरवरती चारा लावता? हं? चारा किती एकरवरती लावता? आता ही संपलं की लगेच दुसरं दुसरा लावता. हे संपला की ते संपला की ते लावता. हा. दूध किती लिटर निघतं रोज? दूध 22-25 रुपये. भाव? भाव आता फॅटवर बी आहे थोडं. खाण्यापिण्यावर बी असते आणि लवकर यायलेल्या म्हशीला दूध फॅट कमी निघतो थोडासा. हा थोडं पहिलं आहे का. तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो, अगदी चांगल्या मशीनची या ठिकाणी निवड करून काकांनी आपला दूध व्यवसाय चालू केलेला आहे. आणि दिवसाला तुम्हाला किती रुपये प्रॉफिट होते अंदाजे सांगता येईल का? हा. दिवसाला किती रुपये तुम्हाला प्रॉफिट होते? पैसे किती रुपये भेटतात तुम्हाला दिवसाला? दिवसाला आता काय थोडं आता माहिती आहे. कमी जास्त होऊ शकते. हो रात्रीचे दिवसाचं म्हणजे 2 टाइम ताजं नेऊन द्यावं लागते. 2 टाइम ताजं देऊन द्यावं लागते. तर एक 2-2.5 हजार रुपये पाहत असताल दिवसाला तोंड. हो. तुम्हाला काय फायदा नाही, मला फायदा. शेळे आहेत तुमच्याकडं. हो हे 2-3 आहे का हे बाकी वरती घ्यायची. चला की कडबा कुट्टीतून चारा देता का? हा मूल घेतले 50 लाखाचा. 50 हजाराचा. 50 हजाराचा. हा. कडबा कुट्टीच्या सह्यामधून तुम्ही ओला आणि वाळलेला चारा दोन्ही मिक्स करून देता. दोन्ही मिक्स. हा. बारली. बार्ली म्हणजे बार्ली काय प्रकार असतो? बारकी बघा काय आणि हे काय. बार्ली म्हणजे हे वैर आपलं हे आंबून हा काय. ओलं करून देता. हा? ओलं करून देता. ओलं घेतलेलं आहे. ओलच घेतलेलं असते का? 11 रुपये किलो. 11 रुपये किलो. आणि ही सरकी हा. सरकी पेंट मिक्स करून चालता. हा. चला शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काकांचा व्हिडिओ आवडला तर नक्की काकांना लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. शेतकरी बांधवांचं साधं जीवन. हा आपण काकांना नाव विचारू. काका तुमचं नाव काय म्हणले? गोपीनाथ तुळशीराम राठोड. राठोड. हा. ओके. आणि मुलगाचं नाव अंबादास अंबादास गोपीनाथ राठोड. सगळा परिवार मिळून तुम्ही हे काम करता? हो. ओके. आता हो का आम्ही गडी ठेवला. बर बर बर. हा. परिवार बी हा तिकडे शेतातले काम केलंय. चला ओके. राम राम काका. हो राम राम. जय शिवालाल. जय शिवालाल. भरपूर आहेत, भरपूर आहेत.